साठी चाचपणी सुरू आहे। साधक बाधक स्थानिक स्तरावरती काही आघाड्याचा प्रस्ताव आमच्याकडे आहेत। स्थानिक स्तरावरती आपण वैयक्तिक लढायचं असं या संपूर्ण झालं। पण एक गोष्ट नक्की आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांशी जागेवरती स्वबळावरती कुठे जिकडे लढायची ताकद आहे तिकडे लढू, पण मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडी म्हणून ती पूर्ण युती करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस एकला चलो रेचा नारा देणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी तसे संकेत दिले। इंडिया आघाडी एकट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून नाही असं सकपाळ म्हणाले। मनसेचा प्रस्ताव आला तर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल असं देखील सकपाळांनी स्पष्ट केलं। 12 नोव्हेंबरला आघाडीबाबत सर्व निर्णय स्पष्ट होतील असं स्पष्ट करणाऱ्या सकपाळांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही, तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आणि गुजरात पासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे। अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर आहे। या संदर्भात 12 तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहेत। त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला। आज मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आगामी निवडणुकीच्यासाठी रणनीतीवर बैठकीत खलबत करण्यात आली। महायुतीसोबत निवडणूक लढवतानाही अधिक जागा मिळवण्यावर भाजपचा भर असून उमेदवार निश्चिती आणि निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू झालं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली। येत्या 11 नोव्हेंबर रोजी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरवण्यात येणार असून संघटन आणि सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल। निवडणुकीचं नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप यासह निवडणूक प्रक्रियेबाबत देखील या बैठकीत निश्चिती होईल। आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जावात अशी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भूमिका आहे। वारंवार त्यांनी तसं बोलूनही दाखवलं, मात्र जसजसं फॉर्म भरण्याची तारीख जवळ येऊ लागली तसतसं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर येऊ लागलेत। अशातच आज पुण्यात अजित पवारांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले। महाविकास आघाडीत असतानाही लोकसभा, विधानसभा निवडणूक वगळता इतर निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच लढत असल्याचा दाखला द्यायलाही अजित पवार विसरले नाही। त्यांच्या संदर्भातली याची चर्चा होईल। आम्ही एक सांगतो की बाबा सगळ्यांनी एकत्रपणे राहून लोकांच्या समोर गेलं पाहिजे। मागे आम्ही 15 वर्ष आघाडीमध्ये काम केलं त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो। जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊन फायदा होणार नसेल तर तिथं एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत त्यांच्या मुलाखती घेणारे नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार असतील त्यांच्या, फक्त नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्याच मुलाखती होती आणि नंतर नगरसेवकांच्या मुलाखती होती। त्या दुपारपर्यंत मी संपवल्यानंतर तिथं कार्यकर्ते जमणारच, नंतर माझी एक मी मेळावा घेईन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बैठकीतली इनसाइड गोष्ट, इनसाइड स्टोरी ही समोर